मालक मालक जनता मालक म्हणत आम्ही सगळीकडे लोकांना अवेअर करतो. आम्ही बऱ्याच लोकांना वाटत असेल हे 4-5 लोकांचं टाळके, हे 4-5 टाळके काय करताय, तर आम्ही जनतेला जागृत करतो. फेसबुक लाईव्ह करणं हा आमचा धंदा नाही, याच्यातून आम्हाला गाडीचाही इन्कम नाही आणि इन्कम कमवायचा सुद्धा नाही. जरी भविष्यात आमचं फेसबुक फार मोठं चाललं नाही तरी इन्कम कमवणार नाही. जनता जागृत व्हावी, जनतेला असं वाटावं की आपण मालक आहोत आणि हे सगळ्या यंत्रणा ज्या आहेत या सगळ्या यंत्रणा आपल्यासाठी आहेत आणि त्या प्रामाणिकपणे चालल्या पाहिजे असं जनतेला वाटलं पाहिजे. जनता संवेदनशील झाली पाहिजे आणि याच संवेदनेच्या बाबतीत आज असं बोलतो आहे की वातावरण तापलं. विधिमंडळामध्ये एक मंत्री खुशाल रमी खेळताना दिसतात आणि मग जर मंत्री रमी खेळत असेल, जथा नेता तथा कार्यकर्ते पण खेळतील, बाकीचे लोक पाहतील. आणि म्हणून तरुणांना आवाहन करतो की बाबांनो, हे जे रमी वगैरेचे ज्या जाहिराती येतात, क्षणाक्षणाला जाहिराती येतात, बळी पडू नका. हे मोठे मोठे फिल्मस्टार त्याची जाहिरात करतात. जर रमीमध्ये फिल्मस्टारला जाहिरात करता म्हणजे ते प्रचंड प्रमाणात पैसे ते घेत आहेत, ते पैसे कमवत आहेत आणि असा रमी खेळवाला काय वेडा आहे का, तो तोट्यात जाऊन तुम्हाला पैसे कमवतो. तुम्हाला लुटण्यासाठी एक गाजर आहे, ती फिशरी आहे. एक फिश तुमच्या तोंडात टाकून पकडून घ्यायचा असा प्रकार तो आहे. जसा मासा पकडतो आपण, मासा पकडताना आपण काहीतरी गांडूळ मेंडूळ बांधतो कळाला आणि तो ते गांडूळ खायला येतो सापडतो, तशा पद्धतीचं आहे. म्हणून तरुणांना आव्हान आहे, हे असे ऑनलाईन खेळ खेळू नका, बर्बाद होऊ नका. चांगले चांगले शिकलेले मुलं झटपट श्रीमंत होण्याच्या नादामध्ये बर्बाद झाले. खूप लोक बळी गेले, खूप मुलं बर्बाद झाले. तर हे आकर्षण चुकीचं आहे, हे आकर्षण नको आहे आणि आजची तरुण पिढी वाचली पाहिजे. हाच संदेश या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आम्ही देतो. रमी खेळू नका आणि सरकारलाही आव्हान आहे की हे रमीचं जे ऑनलाईनचं जे नाटक आहे हे बंद करा, याच्यावर बंदी आणा, ताकद किती दाखवा आणि ते बंद झालं पाहिजे की जेणेकरून गोरगरिबाची मुलं वाचले पाहिजे, पिढ्या वाचल्या पाहिजे. धन्यवाद. बोलतोय मी हा सट्टा आहे, जुगार लाईव्ह जो जुगार चालतो ऑनलाईन, तो खरोखर बऱ्याच लोकांचे घर उद्ध्वस्त झालेले आहे त्याच्यापासून आणि अजूनही उद्ध्वस्त होत आहे. सरकारला याची काही पडलेली नाही आहे. सरकारला याच्यापासून सरकार फक्त इन्कम कुठून येईल हेच बघतं फक्त सरकार. बाकी कोणाचे घरं उद्ध्वस्त हो तो कोणी फाशी घेऊ, सरकारला काही घेणं नाही. सरकारला फक्त त्यांची इन्कमशी घेणं देणं आहे. तुम्ही इन्कम जिथून येईल तिथं सरकार परवानगी देते. आजकाल आता मध्ये काहीतरी मुख्यमंत्र्यांनी बी काहीतरी बारचे वगैरे लायसन काढायचं केलं होतं की ठिकठिकाणी अजून कितीतरी लायसन वाटायला तयार झाले. ते कशासाठी की फक्त इन्कम, सरकारची इन्कम बंद नाही झाली पाहिजे. सरकारला इन्कम कुठून येईल, बाकी युवक फाशी घेऊ का मरो, सरकारला काही घेणं देणं नाही आहे. सरकारला कोणाचं काही पडलेलं नाही. सरकारला फक्त आपल्याकडं इन्कम कशी येईल आणि आमदारां खासदारांना भ्रष्टाचार कसा होईल, त्यांचे घरं कसे होईल मोठे आणि त्यांच्या बसून पिढ्या पुढच्या 10 पिढ्या बसून कसे खातील याचाच विचार करते सरकार. बाकी सरकारला गोरगरिबांशी काही घेणं देणं नाही. त्याच्यामुळं युवकांना सांगतो की तुम्ही जुगार सट्टाच्या नांदी लागू नका. जे आपलं ॲड करतात त्यांचे मुलं कधी सट्टा खेळताना बघितले का? जे ॲड करतात ते कधी सट्टा खेळता का? त्याचं सट्टा जर त्याचं खेळायला लागले तर त्यांना कामाची काय गरज आहे? पिक्चर कशाला काढतील? ते सट्ट्यामध्ये जर घरी बसले तर ते लाखो जर कमवायला लागले तर कशाला पिक्चर काढायला जातील? कशाला ते कुठून बिल्डिंगवरून पुद्या मारतील? ते बी सट्टा खेळून कमवू शकतात ना. ॲड कशाला करतात? ते ॲड त्यांना पैसा भेटतो म्हणून ॲड करतात. त्याच्या सट्ट्याच्या नांदी लागू नाही कोणी. त्याच्यानी बरेच लोकांचे घरं उद्ध्वस्त झालेले आहे, बरेच लोकांनी फाश्या घेतल्या आहेत. युवकांनी याच्यापासून दूर राहावं आणि सरकारने बी लक्ष द्यावं की अशा ॲड मोबाईलवर येता कामा नाही. कारण की आजकाल लहान लहान मुलांच्या सुद्धा युवकांच्या हातात मोबाईल आहे, स्मार्टफोन, आणि त्याच्यावर 5-5 मिनिटात 2-2 सेकंदाला कशाची ॲड पाहिली का लगेच त्याची ॲड येते, जुगारची ॲड येते. आणि अशी जुगारांची ॲड द्यायच्या ऐवजी काहीतरी चांगल्या गोष्टीची ॲड दिली पाहिजे सरकारने की शिक्षण करा, तुम्ही शिक्षण केलं तर तुमचं भविष्य असं होऊ शकतं, तुमचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं. तुम्ही त्याच्यावर ॲड द्या, त्याच्यावर ॲड दिली पाहिजे की तुम्ही शिक्षण 10वी झाल्यानंतर काय शिक्षण केलं पाहिजे, युवकांनी पुढचं ट्रेनिंग काय घेतलं पाहिजे, कोणी कोणत्या क्षेत्रात गेलं पाहिजे. उलट त्याची काहीतरी ॲड काढा, त्याचं काहीतरी ॲप काढा की जेणेकरून 10वी नंतर मुलांना समजलं पाहिजे की आपण कोणत्या लाईनीवरचं गेलं पाहिजे, कोणतं स्कोप केलं पाहिजे,
कुठंतरी आपलं भविष्य उज्ज्वल होईल याचं काहीतरी ॲप काढा सरकारला. मी म्हणतो जुगार काढून काय करणार आहे? जुगाराची ॲप तयार करापेक्षा त्याचे काहीतरी वेबसाईट काढा तुम्ही, की मार्गदर्शन करा. युवकांना मार्गदर्शनाची गरज आहे, तुमच्या सट्ट्याची गरज नाही आहे. तुम्ही जर मार्गदर्शन योग्य जाऊन युवकांना मिळालं ना, हे स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. त्यांना कुठं फुकटमध्ये घेऊन फिरायला जायची गरज पडणार नाही. आणि खूप छान सांगितलं पवनने. आणि जे स्टार ॲड करतात जनतेनेच त्यांना बॅन करून टाका. अशा नालायक स्टार्सचे पिक्चर्स वगैरे पाहूच नका. त्यांच्यात किती छान कला असेल, पण त्यांच्या कलेचा जर वापर पिढ्या बर्बाद करण्यासाठी ते करत असतील तर अशा कलाकारांची कलेची सुद्धा आपल्याला काही गरज नाही. त्यांना कायमचं काळं लावून द्या. नाशिर भाऊ काही म्हणा. चांगले मोठे हिरो वगैरे ते असतात ना, हे त्यांना मुद्दाम ॲडला घेतात म्हणजे लोक आकर्षित व्हायला पाहिजे. लोकांना एकच विनंती आहे की त्यांना पाहून आकर्षित होऊ नका. कोणी म्हणतो जुबा केसरी, कोणी काय म्हणतो ते की ॲक्च्युली ते यूज नाही करत. ते लोकांना सांगतात तुम्ही यूज करा. हे नको आहे. सरकारने हे बंद करायला पाहिजे. सुनील बोल ना. नमस्कार. जे सरकारने हे काही रमी सर्कल वगैरे याच्या ॲडव्हर्टाईज चालू केलेल्या आहेत, त्यामध्ये जे हिरो लोक जे कलाकार आहेत ते जनतेसमोर असा दाखवतात की रमी सर्कलमधून डेली तुम्ही घर बसल्या 2,000 10,000 लाखो रुपये उत्पन्न घेऊ शकतात. हे असंही कुठल्याही प्रकारचं त्यामधून उत्पन्न होत नाही. जनतेला फक्त याच्यातनं फक्त आर्थिक नुकसानच होतं. याकरता सरकारने याच्यावर बंदी आणायला हवी. आणि खरंच सर जसं सांगतायत त्याचप्रमाणे अशा कलाकारांची कलेची आपल्याला काही गरज नाही आहे. अशा कलाकारांवरही आपण स्वतःहून बंदी आणायला हवी. त्यांचे कुठलेही आपण हिरो बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारची मदत करायला नको. आणि यांचे कुठलेही शो पिक्चर रिलीज होत असतील ते हे बघू नयेत, जेणेकरून यांची TRP वाढणार नाही किंवा यांचं उत्पन्नही होणार नाही. आणि नासिरबाई सांगतात त्या पद्धतीने हे जे काही ॲडव्हर्टाईज करतात पान मसाल्यांची, जुवा केसरी, ते लोक खरंच स्वतः त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये याचा सेवन करतात का? नाही करत. ते फक्त लोकांना वेड बनवतात आणि लोकांना व्यसनाधीन बनवत आहेत. दुसरं काही एक नाही. तर लोकांनी त्याचाही त्याग करावा सोबतच. आणि आपल्या फॅमिलीला त्यांनी त्यापासून या व्यसनापासून जर काही त्रास होत असेल तर वाचवावे. एवढंच ही जनतेला मी आवाहन करतो. वंदे मातरम. मी आझाद पवार, जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष, निर्भय महाराष्ट्र पार्टी. मला सांगायचं काय आहे, बघा तुम्ही जे हिरो निवडले आहेत ना ते चुकीचे आहे तुमचे. आपले हिरो कोण पाहिजे? भगतसिंग, अशफाकुल्ला खान, जे आपले स्वातंत्र्य सेनानी झाले, चंद्रशेखर आझाद घ्या तुम्ही, लोकमान्य टिळकांचं नाव घ्या, खूप स्वातंत्र्य सेनानी झाले, त्यांना हिरो मानू शकता तुम्ही. हे ॲक्टर आहेत, ॲक्टिंग करता म्हणून त्यांना ॲक्टर म्हणतात. तुम्ही हिरो चुकीचे निवडले तर ते जे दाखवताना तुम्हाला एकही ते काही करताना दिसणार नाही. तुम्ही फेसवॉश बघा, कोणतेही बघा, ॲडव्हर्टाईजमेंट जी बघताना ते कधीच काही यूज करताना दिसणार नाही. ती फक्त ॲड आहे, त्यांना पैसे कमवायचे. आता मूळ मुद्दा म्हणजे जे बॅटिंग ॲप आहे, त्याच्यामुळे आज आपण हे लाईव्ह होतो आहे. ते बॅटिंग ॲप पूर्ण युवांना पहिलेच बेरोजगारी आहे आणि आता घर विकण्यावर सुद्धा घेऊन चाललेलं आहे. असे खूप केस घडलेले सुद्धा आहेत. तर सांगायचं काय, आता सापडले मंत्रीसुद्धा सापडले हो ते विधान भवनात जंगली रमी खेळताना. मला तर प्रश्न आहे असा की कृषी मंत्री कोणत्या बेसवर तुम्ही त्यांना चूज केलं? त्यांच्याकडे ना कोणती क्वालिफिकेशन. तुम्ही बघा कोणी IPS बनतं, साधा हवालदार, साधा शिपाईसुद्धा पकडा ना तुम्ही, त्याला परीक्षा द्यावी लागते. कृषी मंत्री बनवून ठेवून दिलं तर त्यांच्यासाठी काहीतरी पाहिजे ना. कोणी चांगले सल्लागार घ्या मी तर म्हणतो. तर निवडलं कसं काय आपण? जे आपले ॲग्रिकल्चर मिनिस्टर आहेत आता, कृषी मंत्री देशाचे, ते पण पहिले पेट्रोलियम मिनिस्टर होते, आता त्यांना कृषी मंत्री बनवून टाकलं. तर मग असं कसं, म्हणजे कोणत्या बेसवर तुम्ही डायरेक्ट हे पूर्ण डिपार्टमेंट त्यांच्या हाती देऊन देता? हा प्रश्न आहे माझा. डायरेक्ट देऊन देता प्रत्येक गोष्टीचं एज्युकेशन लागतं तर यांना पण काहीतरी पाहिजे ना. डायरेक्ट देऊन दिलं, केवढं मोठं डिपार्टमेंट आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्येत आपला महाराष्ट्र 1 नंबर येतो पूर्ण भारतात. आणि ही दुसरीकडे सत्यता बी काय आहे की आपलाच महाराष्ट्र पूर्ण भारतात सगळ्यात जास्त इकॉनॉमीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करणार आपण आहे आपला महाराष्ट्र. दुसरीकडे ही पण बाजू आहे आणि दुसरीकडे ही पण बाजू आहे की महाराष्ट्र सर्वात जास्त शेतकरी आत्महत्येत पण आहे. त्याच्याकडे लक्ष कोण देणार? काय केलं त्याच्यानंतर कर्जमाफीची बोली होती,
काय काय आणणार होते शेतकऱ्यांसाठी योजना, काय केल्यानंतर काहीच नाही. उलट जे पीक विमा जंगली होता रमीत तो पैसे पण बंद जिंकले करून का ते टाकला. कर्जमाफी होणार आहे. ते पैसे जिंकून शेतकऱ्यांना देणार. हा, सरकारने ते करवा. जंगली रमी खेळतायत ते, हा. त्याच्यात पैसे जिंकले, पैसे कमवले त्याच्यात मंत्र्यांनी, तर मग ते शेतकरी लोकांना ते कर्जमाफी देणार आहे. त्यातून देणार आहे हा, त्यातून देणार आहे असं मला वाटतंय. असं वाटतं. ते पण आहे. आणि जो पहिला पीक विमा होता सर 1 रुपयात भेटायचा, तोही बंद करून टाकला बंद ना. केला. आता 450, तो दुसऱ्या याचा 700 असे पैसे घेऊन म्हणजे सगळीकडून पिळवणूक चालू जमा आहे. करून घेतला पैसा काय चालू आहे बंद करून विचारायचंय. दिला. महाराजांचं प्रत्येक प्रधानमंत्री ठिकाणी नाव घेऊन आणि पुतळे ठेवून नाही. ते म्हणतात ना, बोलतट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना, कनबर त्यांचा मार्ग अनुसरा, वांज वाकडी जरूर. तर सांगायचं काय आहे की तुम्ही महाराजांचे विचार आत्मसात करा आणि त्याच्यानुसार झाला ना. महाराजांच्या वेळेस तर तुम्ही मला एक उदाहरण तर द्या की शेतकरीने आत्महत्या केली बा. दाखवा तुम्ही ते करून दाखवा ना. ते घ्यायला तयार नाही. सांगायचं हे जे की प्रत्येक ठिकाणी ना तेव्हा ती उद्योगधंदे पण नव्हते महाराजांच्या वेळेस, इतकं इन्कम पण नव्हता, तरी व्यवस्थित चालायचं. शेतकरी सुखी होता. एकीकडे दाखवायचा शेतकरी सुखी जग सुखी. शेतकरी सुखीने जग कुठं सुखून राहणार आहे. हा, शेतकरी खूप हे झालेले आहे आता. महाराज उलट म्हणायचे की जगाच्या शेतकऱ्याच्या पोशिंदा म्हणतो डेटाला आपण सुद्धा धक्का हा. लागला गेला नाही जगाच्या पाहिजे. पोशिंदाला एवढे आलं की खराब. तर लक्ष दिलं पाहिजे. बस हेच सांगू शकतो. आपल्या हातात तर काही नाही. आपण जनतेने टीका जागरूक व्हावं. रमी खेळावर केले हा. आणि असे जर मंत्री संत्री आणि असे जर ते ऍक्टर रमीची जाहिरात करत असतील आणि मंत्री समर्थन खेळत असतील करत तर असतील. अशांची निंदा आहे. निंदा आहे बापू बोला काय निश्चित. तर आपण याचा प्रवेश घेऊ. सोबत पक्ष प्रवेश घेऊन घेऊ. आता नाही, रमीने जर पैसा जर कमवला येत असेल तर सर्व मंत्र्यांनी रमी रमी खेळा आणि लोकांना कर्जमाफी करून द्यावा सर. कर्जमाफी करा. सर्वांनी खेळा. शेतकऱ्यांची एकाने कशाला खेळता. आम्ही- तिथं मंत्रालयामध्ये गेला का सर्वांनी रमी सर्कल खेळा आणि जे वेगळे income करता येईल वेगळे त्याच्यामध्ये तिथं. कर्जमाफी करून द्या शेतकऱ्यांची. ते सगळं पेपर चालेल फेक. पण अरे, खेळ महाराष्ट्र खेळा. विकून देतील ते काय असं काही वेळ नाही. हा. तर नको आहे पाहिजे. तर अलीम सय्यद अलीम सय्यद प्रवेश घेतोय. आम्ही म्हटलं की निर्भय महाराष्ट्र पार्टी रेल्वेत प्रवेश देते, निर्भय महाराष्ट्र पार्टी बस स्टँडवर प्रवेश देते, निर्भय महाराष्ट्र पार्टी बोटीतही प्रवेश देते, समुद्रात प्रवासात पण प्रवेश देते. निर्भय महाराष्ट्र पार्टीने आत्तापर्यंत लग्नांमध्ये प्रवेश दिले. निर्भय महाराष्ट्र पार्टीने चहाच्या स्टॉलवर पण प्रवेश दिले, चौकात पण प्रवेश दिले. आज चक्क पोलीस स्टेशन समोर, चाळीसगाव पोलीस स्टेशन समोर. आणि आमचा अलीम अलीम सय्यद सय्यद मालक प्रवेश घेतो. जनताच मालक मालक जनताच मालक. मालक मालक जनताच मालक. का प्रवेश काय घेतो म्हणतात सर? मी परवा जे पत्र घेतलेलं आहे ते आपण आपले महाराष्ट्र पार्टी हे चांगलं काम करत होतं. त्याच्यामध्ये मी परवाच यामध्ये केलेलं आहे. हे चांगलं काम करतं आहे त्याच्यामध्ये मी परवाच घेतलेलं आहे. काम माझा ही उद्देश आहे की मी सत्तेवर काम करत पाहिजे. मला मी बोलून सांगतोय जम जाए. म्हणजे सत्तेसाठी नाही, सत्यासाठी म्हणताय. हो ना. लोक सत्तेसाठी प्रवेश होत आहेत मोठमोठ्या पक्षांमध्ये. पैसे इकडून देऊन. तिकडे बेडूपुड्या प्रवेश, पैसे देऊन. मोठमोठे रंगमंच भरवून प्रवेश घेतले जात आहेत. संगीत आम्ही खुर्ची माणसं सारखी. तयार करतोय. संगीत खुर्ची हे सारखी स्वराज्य चढावड निर्माण लागली. करायचंय आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण करून दाखवलं ते स्वराज्य आम्हाला निर्माण करायचं आहे. आणि त्यासाठी असे छोटे छोटे मावळे आम्ही तयार केलेले आहेत. आणि हे मावळे घेऊन हेच भविष्याचे नेता असतील. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, हे देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के. हे ब्रीद घेऊन ही सगळी मावळ मंडळी एकत्र आलेली आहे. आणि ही खानदेशातली मावळे देशाला निश्चितच एक चांगला आकार देतील, देशासाठी धावून जातील. जेव्हा जेव्हा देशावर संकट येतील, जेव्हा जेव्हा देशाला गरज लागेल त्यावेळेस खानदेशातले हे तरुण मोठी फळी तयार झाली पाहिजे याचा हा प्रयत्न आहे. आणि हे चाललेली आहे ही चळवळ, ही मोमेंट चाललेली आहे, ही त्यासाठी चाललेली आहे. तर एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू.